वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. माझं नाव आहे सारंग भोईर. सर्वांना गुड मॉर्निंग भावांनो, माझ्या लाडक्या सबस्क्रायबर. चला जाऊया जिमला भावांनो. सकाळ सकाळी उठल्यानं आता करेक्ट टाईम झालेला आहे, 7:30 वाजले गेलेले आहेत. आता लवकरच जाऊया आपण जिमला. चला काय सो हे काय कभी कभी मेरे दिल में और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. चीर के देखे दिल मेरा तो तेरा ही नाम लिखा सका है. आजचा वर्कआउट आहे बायसेप डे. आज मी मारणार आहे बायसेप डे. माझा आवडीचा शेड आहे एकदम, ज्याच्याने माझे बायसेप दिसून येते भावानं, पंपिंग शेड. मग त्याला सुरू करूया बायसेप वर्कआउटला. 1 2 3 4. कंप्लीट केला. आज होता बायसेप डे भावांना. आजचा बायसेप डे कंप्लीट केला आहे. चला जाऊया आपल्या मार्केटला, सब्जी पाला आणूया पौष्टिक पौष्टिक काय. चला 2 3. मस्त बघा भावा. गाईज आमचा आदर्श पार्क रोड भावांनो, हा आहे आमचा आदर्श पार्क रोड. ही न्यू बँक ओपन झालेली आहे. हा पटल हात मार. कभी कभी मेरे दिल में ख्याल आया है कि तुझसे ही तो हर शाम को पल तेरा ही चल रहना है. हर यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है. एक महका सा बेगान लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पास तुम रहती हो. रस्ता काही आता आलो घरी. मी मस्तपैकी पोहे खाल्ले, लस्सी पिल्ली, सर्व नाश्ता करून आता आलो घरी. आता जाऊन मी गाजराचा ज्यूस पिली. मग पुन्हा भेटू आपण 1च्या ब्लॉगला. गाईज बाय. वेलकम टुडे 1च्या ब्लॉगचं स्वागत आहे तुमचं. आता करेड वाजल्या पाहुणे इकडे रेडी बेडी झाला ना. आजचे ड्रेसिंग आहे भावाने कलाकार मारले. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट
मी नेहमीप्रमाणे व्हाईट शर्ट घालतो कारण त्याच्याने पर्सनली शोभून येते ना. आता आपण जेवण वगैरे घेऊन आणि आपण जास्त काय बाहेर जात नाही भावांनो, कारण की कसं काय गाय तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बाहेर वातावरण खूप कडक झालं, ऊन खूप कडक आहे, त्यानिमित्ताने मला काय बाहेर जाता येत नाही. मी फक्त जातो 4 वाजताच, तुम्हाला 4 वाजता भेटायचं आहे. चला गाईच आता जेवतो मी ना. आजचा मेन्यू हे आहे दाल भात एकदम शुद्ध शाकाहारी. चला गाई, त्याच्या अगोदर जाऊ पण दुकानामध्ये काय सामान आणायचं आहे. चला आता मी चालू दुकानामध्ये सामान आणायला. चला जाऊया दुकानामध्ये. अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना, मेरे दिल की ओ सुहान याद रखना, दिल की तस्वीर को जबान याद रखना, दाज मेरे. बरा झाला भावानं दुकान चालू आहे. आता काय दुकान बंद झाला असता. आपल्या नशीब किती डेंजर का, पहिले दुकान बनायचं अगोदर पोचलं. ते बघा टमाटे. ही पोरं केलं बस इकडे तिकडे आणि आपण टमाटे घेतलेले आणि आता चाललो आहे घरी, कारण की आजची भाजी बनणार आहे, टमाट्याची भाजी बनणार आहे. भाऊ धूळ खूप खतरनाक आहे, तुम्ही बघू शकता. इकडे प्राणी पण चालले इकडे पासमध्ये, ते धूळ आहे, या धुळीमध्ये आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो. आमची मेनू आहे दाल भात आणि छोल्यांची भाजी. लंच बघू शकता किती सुंदर लंच आहे, एकदम पौष्टिक दाल भात आणि छोल्याची भाजी. खूप चांगलं पौष्टिक अन्न आहे. वाजले 4:45 आणि आता जस्ट उठलो. जसं सर्व काम बिम झालं आणि झोपलो होतो. काही जास्त कुठं पण बाहेर जात नाही ना. आता चाललो मी एका नाश्ता वगैरे करायला ना. आता करेक्ट टाईम झालं आहे 4:45, कारण की आज बाहेर जाता आलाच नाही. काय इश्यू झाला, डोकं पण खूप दुखत होता ना, तब्येत काय बरी नव्हती वाटत, ताप पण आला होता. त्यानिमित्त मी आराम बिराम केलं, गोळ्या खाल्ल्या आणि आता बरा वाटतो. सो हे गाईड मग निघालं आमच्या ब्रिजवरून. ब्रिजवरून गेलो, मग कॉल आला मला साहिल तांबेचा. भाऊ कुठं आहे तुम्हाला, आलो थांब भाऊ तुला पिकअप करतो. मग गेलो आम्ही ज्यूस प्यायला. आम्ही गेलो वंजरवाडीच्या इथे ज्यूस सेंटर आहे, नवीन ओपन झालेलं आहे. भाऊनं नक्की तुम्ही विजिट करा. हा कुठं तुम्हाला दिसायला समोर अवेलेबल रिक्षा टाईमच्या समोर आहे. भिवंडी ज्यूस, इथे खूप चांगल्या प्रकारचे ज्यूस भेटतात. खजूर, शाही गुलाब, ॲप्पल, अनार, सीताफळ, बनाना शेक, सर्व प्रकारचे ज्यूस भेटला. मग ऑर्डर केला मी खजूर ज्यूस खूप छान होतं एकदम.
तो भाऊन खाली खूप ट्रॉफिक होती, जायला रस्ता नव्हता, एवढं पॅक होता ना. या टायमाला खाली यायचं पूर्णपणे ट्रॉफिक असते. मग आम्ही घेतली वरतून पण नॉर्मल ट्रॉफिक होते, पण जास्तकडे ट्रॉफिक नव्हते, पूर्णपणे व्यवस्थित रस्ता होता. की हा आहे हॉटेल, इथं फॅमिली वगैरे अवेलेबल येते. मग आम्ही तर नेहमीप्रमाणे स्लो चालू, कारण की इथे ॲक्सिडेंटचे प्रकार खूप घडते भावांनो, त्यांनी म्हणजे इथं स्लो चालावं लागतो. मग गेलो आम्ही फिरत रेज हायस्कूल जवळ. इथं काय काम होता आमचा, तो काम वगैरे झाला. मग आता असं विचार केला आपण जाऊया, आपण अंजूर फाट्याला एक राऊंड मारून येऊ मस्त. की हे आहे अंजूर फाटा एरिया, ही खूप चांगली एरिया आहे. आता करेक्ट वाजले 6:45. आता माझं सर्व काम बिम झालं आहे, सर्व आवरून आलो आहे, सर्व ठिकाणी गेलो, फिरून आलो आणि शूटबीट घेतलेला आहे ना. आता मी फ्रीज बीज तुम्हाला होऊन करेक्ट 9 वाजता भेटाल. 9च्या ब्लॉगला जरा गाय घरी आलो मी. आता रेडीबिडी झालो आहे मस्त की. आणि आता करेक्ट वाजले 8:45. तर चालू आहे गायच मित्रांना भेटायला माझ्या साईल शेटला, कारण की शेट कुठंतरी नेतो एका ठिकाणी, तिकडं चाललो आम्ही. तर चला जाऊया आणि ड्रेसिंग भाऊ कसे मारले. हा न्यू शर्ट घेतलेला आहे, मी ऑर्डर केला तो ऑनलाईन, तो आज आला भावांनो. कसं वाटतो सांगा, शर्ट माझं कसं वाटून दिसतो कमेंट करून सांगा भावांनो, माझ्या सबस्क्रायबरांनो. यार आणि आमचा बाबा हॅलो वेदर शेड सोरा शेड. ब्लॉगचं नाव काय आहे? चालेल दादा बोलतो, पण ब्लॉग नाही. Bye guys. सबस्क्राइब करा, लाइक करा. बाय बाय. गाईज आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला गाई बाय.